माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो? मग त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना, मला बंधन आहेत. बाकी आमचं काही नाही विषय. सदिच्छा भेट, आम्हाला सदिच्छा भेट द्यायची आणि एक महिला म्हणून आमचे काही म्हणणं आहे ते मांडायचंय. पक्षाच्या वतीने जाणार हे काय साधारण पक्षाच्या वतीने पण महिला मोर्चाची आणि महिलांची बाजू मांडण्यासाठी आम्ही आलो. एक मिनिट थांबा 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 बाकी दुसरा काही विषय नाही. ते सगळेजण भेटायला येत आहेत. म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पण भेटायला यावं महिला म्हणून. रोज बघतोय सगळ्या गोष्टी. आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे, म्हणजे तुमचं आरक्षणाला, मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये. सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत. आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय. पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो, आमच्या बाजूनी म्हणा, महिलांच्या बाजूनी म्हणा, तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं. तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय, हे कितपत योग्य आहे? त्याचं समर्थनच करणार नाही महिलांच्या बाबत 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ 19,000 माझे फॉलोअर्स आहेत. 5,000 माझे फ्रेंड आहेत. मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात. असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे. माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत, एससी समाजाच्या महिला आहेत, ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते. मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादं, जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे, मग आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा? ते आम्ही मांडलं नाही पाहिजे? आहे ना. मराठा आरक्षणाचा विषय तिसरीकडे नेऊ बी नका. आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो. आणि तुमच्याबद्दल बोलल्यात ना, माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले हे तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो. 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण ते करणाराचा मी तर निषेध सांगितला ना. आणि समर्थनच नाही. ते लोकच नाहीत आमचे लोकच नाहीत. ते महिला काहीतरी मत मानते तर ती कॅपॅसिटी पाहिजे. काय म्हणताय? तुम्ही जातीबाद जा, तुम्ही जात बदला, तुम्ही तुमचे आडनाव बदला. म्हणजे पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना. प्रत्येकाला ज्याचं त्याचं, हे बघा, तुम्ही कोणत्या विचारांनी काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना, कुणीच नाही करू शकत. आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात, ज्या महिला पार्टीत काम करतात, माझे लोक तुमचे समर्थक आहे ना. कोण बोलणार आहे आम्हाला? आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय, बोलण्याचं नाही करत आहे. बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार. असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे. ते करणारच नाही मी त्याचं समर्थन करणार नाही. पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात. आता दाखवू तुम्हाला पोस्ट, ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो? मग त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना, मला बंधन आहेत ना. आई आहे का कोण आहे? आई येतं. मग मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात नका ताई, तुम्हाला शोभत नाही ही भाषा. एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत. सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही. याच्या पलीकडे आता तुमचं शेवटचं उत्तर देतो. भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक, तरी पण महिलांबद्दल जी घोषणा दिली ती मी 1 मिनिटात बंद करायला लावली. तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवासमोर. महिलेबद्दल बोलायचं मी पुन्हा एकदा आव्हान करतो. आता तुमचा परवाचा विषय झाल्यावर आमचा उद्देश प्रामाणिक होता. फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत, पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो तर विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून. पण आज याचं कारण असं झालं की आम्ही पक्ष कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं, अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत, आम्ही एकदम गेलेल्या आहेत, आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे, ह्या भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं.
आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं, तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं, म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो.